हरीश, आज हे सगळं फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झालंय आणि ताईवरचं खूप मोठं संकट टळलंय. हे बघ, आज जर आपण हे सगळ्यांसमोर उघड केलं नसतं ना तर ताईने मुकाट्याने आयुष्यभर सहन केलं असतं आणि फक्त रडत बसली असती. थँक्स अ लॉट. या लग्नाला माझा पहिल्यापासून विरोध होता. राघवनी लहानपणापासून काय दिवे लावले ते मला माहित होतं, तुला ठाऊक नव्हतं. पण त्या सगळ्याकडे कानाडोळा करून त्या चंदनाच्या गळ्यात बांधायला निघाली होतीस त्याला. राघव लहानपणी होता हुड, पण म्हणून तो आताही असे काही उद्योग करत असेल हे खरंच नव्हतं मला माहिती. इतके वर्षाचं नातं असूनही तू त्याला ओळखलं नाहीस, पण वृंदानी 4 दिवसात ओळखलं. सासरचे माहेरचे कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नाही, पण तिने हार मानली नाही. चंदनाला खड्ड्यात पडण्यापासून वाचवलंय तिने. कळलं आहे वृंदा मोठी हुशार ते. तू मला राघव बद्दल एवढं सांगायचा प्रयत्न करत होतीस आणि मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तुझ्या शंकेवरती मी विश्वासच नाही ठेवला वृंदा. खरंच सॉरी. जे झालं ते झालं, विसरते. हो वृंदा, पण माझ्या मनातून माझं चुकीचं वागणं जातच नाहीये. कसं काय असं वागू शकतो मी? बघ वृंदा, मी तुला प्रॉमिस करतो की इथून पुढे मी तुझ्या कुठल्याच बोलण्याकडे दुर्लक्ष नाही करणार. मी तुला दुर्लक्ष करूच देणार नाही. मला माहितीये हरीश की तू माझ्यावर का चिडलायस. तुझं आणि वृंदाचं सिक्रेटली अफेअर चालू आहे असं काय बोललीस? वृंदाचं आणि माझा अफेअर? त्या डोका नावाची गोष्ट दिली नाही का देवानी तुला? अरे मी चुकून. गप्पा बस. वृंदासारखे देवीवर असा घाणेरडा आरोप करतेस आणि वर म्हणतेस चुकून बोलले. पण मी आता सॉरी बोलतीये ना. मला कशाला सॉरी म्हणतेस? सॉरी म्हणावंसं वाटत असेल ना तर वृंदाला जाऊन सॉरी म्हण, आणि जर तिने तुला माफ केलं ना तरच तुझं तोंड दाखव मला. कळलं ना? चंदना बघा ना कसं करते. नुसती शून्यात नजर लावून बसली. धड मोकळेपणाने रडत नाहीये की कुणाशी बोलतही नाहीये. मला खूप काळजी वाटते या पोरीची. पुन्हा अशी चूक करायची नाही प्राची. नाही करणार. पण म्हणजे तू मला आता माफ केलंस ना. थँक्यू वृंदावेनी. आता फक्त एकच काम कर ना. आत्ता हरीशला फोन करून त्याला सांग ना की तू मला माफ केलंस. आय नो आत्ता खूप उशीर झालाय ना. ठीक आहे, तू उद्या सकाळी फोन कर आणि ना त्याला सांगायला विसरू नकोस की मी तुझी माफी मागितली आणि मग तू मला माफ केलंस. सांगशील ना नक्की? सांगस तू. आणि थँक्यू. आणि जे काय झालं ना त्याच्याबद्दल आय एम सॉरी. हां चल, गुड नाईट, बाय. आई अगं असं काय करतेस? तुला माहितीये ना तू जेवली नाहीस की तुझी तब्येत बिघडते. चल 2 घास खाऊन घे. अगं तू माझं आयुष्य बरबाद केलंय. माझ्या स्वप्नांची नासाडी केलीस तू. झालं तुझं समाधान? झालं तुझा जीवदंड? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही वृंदा, आता माझा गैरसमज दूर झालाय. मला सगळं कळलंय. तुला काय वाटतंय ना, मला सगळं कळतंय. अगं नाही चंदना, अगं वृंदानं आगाऊपणा केला नसताना तर त्या लपडेबाज माणसाबरोबर आयुष्य काढायला लागलं असतं. मग काय झालं असतं त्यात? मी आणि राघवजींनी बघून घेतलं असतं सगळं. तुला काय गरज होती आमच्यामध्ये पडण्याची? आणि त्यांचं दुसऱ्या मुलीशी अफेअर आहे याबद्दल मला काही ऑब्जेक्शन नाही. तू कोण बोलणारी? तू का आमच्यामध्ये लुडबुड करतेस? तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? अगं त्या माणसाने पुन्हा पुन्हा तेच बोलू नका. तू असं का बोलतेस? आई बास आता. मी खूप सहन केलंय, आता नाही सहन होते. चंदना अगं गैरसमज होतोय तुझा. तू उगाच तिच्यावरती राग धरतेस. तिने जे काही केलं प्लीज पुन्हा तेच बोलू नका. बाबा तुम्ही जर हिच्याशी संबंध ठेवलेत ना तर मी समजेन की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. अगं चंदना काय वेड्यासारखं बोलतेस तू? हे हिच्याशी संबंध ठेवलेले मला चालणार नाहीये. यापुढे हिच्या घरी कोणी जायचं नाहीये आणि हिने आपल्या घरी यायचं नाहीये. वाटेत जरी यांच्यापैकी कोणी दिसलं ना तर त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही. एवढंच काय, या घरात मला हिचं नाव सुद्धा नकोय.